एक काला सेवन केल्यानंतर स्थूल देहाची पुष्टी होते. स्थूल देह म्हणजे आपलं हे शरीर आहे. या शरीराला पुष्ट करावं लागते. जर शरीर चांगलं नसेल तर आपल्याकडून भजन कीर्तन सुद्धा होऊ शकत नाही, कार्यक्रमही आपण करू शकत नाही. भजन करायला लागला तरी तुला त्याला शरीर चांगलं असावं लागते. हात चांगले असल्याशिवाय टाळी वाजवता येणार नाही. मुखात दात असल्याशिवाय स्पष्ट शब्दामध्ये उच्चार करता येणार नाही भगवान नामाचे. शरीरात शक्ती नसेल तर आपल्याला भजन करताच येणार नाही. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा प्रार्थना केली देवाकडे की देवा काही कर पण भजन करण्यासाठी एवढं शरीर मात्र माझं शाबूत असू दे. भंगाला जाऊ देऊ नको माझे अवयव चांगले असू दे. नको देऊ जाऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. हे नको जाऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. म्हणून शरीर चांगलं असल्याशिवाय भजन होत नाही. आणि शरीर पुष्ट होण्यासाठी, जबरदस्त होण्यासाठी हा दही लाह्यांचा काय आहे, काला आहे. दही लाह्याच्या पाणी हा स्थूल देह पुष्ट होत असतो.